नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो. व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही पदार्थ बघत असतो. तर आज एक रायत्याचा प्रकार बघणार आहे. आपल्याकडे रायतं म्हटलं जातं, काही ठिकाणी भरता म्हटलं जातं. तर आज आपण पंजाबी स्टाईलचं तंदूर आलू भरता करणार आहे. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया. आपल्याला तंदूर आलू भरता करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बटाटे लागणार आहे. ते बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याचबरोबर आलं लसणाची आणि कोथिंबीरीची पेस्ट लागणार आहे, हिरवी मिरची लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, कांदा लागणार आहे, ताजं दही लागणार आहे आणि चाट मसाला लागणार आहे. अत्यंत कमी इन्ग्रेडियंटमध्ये हा भरता तयार होतो. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. सगळ्यात प्रथम आपण बटाटे गॅसवर छान भाजून घ्यायचे. जाळी ठेवायची पापड भाजायची आणि त्यांनी छान भाजून घ्यायचे. आपले छान बटाटे असे मस्त गॅसवर खरपूस भाजून झालेले. आता हे आपण बटाटे गार करणार आहोत आणि मग खिसणार आहोत. असा आपला जो बटाटा आपण भाजला होता तो मस्त शिजलेला आहे आणि असा तो खिसून घेतलेला आहे. तर छान स्मोकी फ्लेवर ह्या बटाट्याला येतोय. तर त्यामध्ये आता आपण कांदा, त्याचबरोबर हिरवी मिरची, चाट मसाला, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही, त्याचबरोबर दही आणि सगळं मिक्स केल्यानंतर मीठ घालायचं, कारण आपण ह्यामध्ये चाट मसाला वापरतोय. आता मी हे सगळं छान मिक्स केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. थोडंसं मिठाची गरज आहे, त्यामुळं थोडं मीठ, कारण बटाटा आहे हा चाट मसाल्यामधला खारटपणा बटाट्यानं शोषून घेतलेला आहे, त्यामुळं थोडंसं मीठ घातलेलं आहे. असा हा छान स्मोकी पोटॅटो भरता तयार झालेला आहे.